गुरुचरित्र पारायण सकाळी सकाळी मस्त सुरुवात केली होती. आणि गुरुचरित्र पारायण अधिक महिन्यामध्ये पहिल्यांदा मी हेच सुरू केलं, कारण नंतर ज्ञानेश्वरी पारायण पण चालू करायचं आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे. का बरं, तर खूप कामामध्ये पण बिझी असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता आळसच येतो म्हणायला सगळ्यांनाच. काम आवरलं का दुसरे कामं पण असतं आणि अधिक महिन्यात असं पारायण चालू केलेलं होतं, मग त्यामुळं वेळ पण कमी भेटत होता. आणि बघा आता आमच्याकडं हे तुम्हाला दाखवलं मी, रस्त्याचं काम चालू आहे. तुम्ही बघितलंच होतं की आमच्याकडं रस्ता झालेला नव्हता, धूळ वगैरे खूप यायची. तर फायनली मस्त असं रस्त्याचं काम चालू आहे बघा. एक साईड झालेलं, एक साईड बाकी आहे. तो पण आता उद्या क्लिअर होईल आणि खूप भारी वाटतं रस्त्याचं काम झाल्यामुळं. हे बघा धूळ पण तेवढीची, याच्यावर माती टाकताय ना मुरुम. आणि मग संध्याकाळच्या वेळेचा टेरेसवर गेलो आम्ही. कशासाठी गेलो, तर वातावरण एवढं भारी झालेलं होतं. आणि मग माझी पण तब्येत बरी नव्हती बरं का, मी खरं सांगायचं म्हटलं तर. कुठंतरी आपल्याला छान असं मस्त वातावरणामध्ये म्हटलं चला आपण थोडंसं व्हिडिओ घेऊ. आणि हे बघा मस्त गाड्या वगैरे जाताना दिसते आणि म्हटलं चला आपण थोडं यूट्यूब फॅमिलीशी पण बोलू. आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं, पाऊस येणारच होता म्हणा. त्याच्यामुळं मग पावसाची मजा काही वेगळीच असते, पण पाऊस आल्यावर एकदम भारी वाटतं, शांत वाटतं. मस्त गरम उष्ण झालेलं जे जमीन आहे, थंडावा भेटतो मस्त, झाडाला पण गार. वाव, बाबूची ओढून घ्या म्हणा. बाबू हे बाबू हे लात बसल एखादी. मी म्हणले ना, मी म्हटले ना बाबू लात बसल. मग एक ग्लास कोण लहान. पार्टी कशाबद्दल आहे माहित नाही, पण सांगणार आहे आता. पार्टीला काही रिझन नाही लागत, खाऊन घेऊन घ्यायचं, एकत्र यायचं बस. मुलाला जॉब लागला बरं का. हात लावा सगळ्यांना. एवढ्या मैत्रिणीला बोलवलं बरं का, यांच्या मुलाला जॉब लागला. एवढं थोड्या याच्यावरच भागविते आता, एवढ्या याच्यावर एवढ्या याच्यावर अर्थ मी त्यांच्याकडनं समजून घेईल की केवढं किती लागतं म्हणून. पोटाला काय म्हणतात आता सध्या पचत नाही. उन्हाळ्यातलं फक्त, आता हे थंड आहे. हे ठेवा, सेव तसंच ठेवा. मस्त छोटीशी पार्टी झाली. त्यांच्या मुलाला जॉब लागल्यामुळे त्यांनी मस्त थंड थंड केलं सगळ्यांना. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ खूप लेट झालेला होता, कारण बाकीचं पण भरपूर असतं. अधिक मास चालू आहे त्याच्यामुळं मग पारायण वगैरे चालू होतं. आणि बघा दुपारच्या वेळेस आपलं गुलाबजामुनचा पाक शिल्लक होता. तो पाकाचं काय करायचं, मग काहीतरी त्याची सोय लावाच लागते. मग त्याच्यामध्ये मैदा शिल्लक असल्यामुळं बालुशाही वाढली. आणि उन्हाळ्याचं सगळ्यांनाच माहिती, बाकीचं खायचं कंटाळा येतो. मग ते पाक होता तर मग मस्त बालुशाही केली. तर या मस्त बालुशाहीची चव बघायला. आणि इथं आता बालुशाही झाल्यानंतर इडलीचं पण भिजत घातलं. बरेच दिवस झाली इडली नाही करत.